नमस्कार सर्वांना. इयत्ता 4थीची स्कॉलरशिपची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी आज तुम्हाला मेजरमेंट या टॉपिक वरल्या काही ट्रिक्स सांगणार आहे. चला वेळ वाया न घालता आपण लगेच स्टार्ट करूया. मेजरमेंट बेसिकली आपण मेजरमेंट हे लेंथ, वेट आणि कॅपॅसिटी याचं करत असतो. याचे स्टँडर्ड युनिट आपल्याला माहितच आहेत. लेंथ मेजर करण्यासाठी मीटर आणि सेंटीमीटर वापरतो. वेट मेजर करण्यासाठी आपण ग्रॅम आणि किलोग्रॅम वापरतो. कॅपॅसिटी मेजर करण्यासाठी आपण लिटर आणि मिलीलीटर वापरतो. आता हेच आणि याच्या जे बेसिक युनिट आहे स्टँडर्ड युनिट यासाठी एक ट्रिक आहे फार सिंपल. तुम्ही जर ही जी आता मी ट्रिक शिकवणार आहे ही जर डोक्यात ठेवलात आणि याचा जर सराव केला तर यावरचा कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने विचारलेला असेल तर तो तुमचा नक्कीच चुकणार नाही. अचूक तुम्ही उत्तर द्याल आणि विदिन अ सेकंदामध्ये द्याल याची मी तुम्हाला खात्री देते. चला तर ती ट्रिक काय आहे? ती ट्रिक आहे ही एक पट्टी, नंबर लाईन. चला या नंबर लाईन मध्ये आपण काय करूया, जे बेसिक युनिट आहेत लेंथ साठी आपण सेंटर पॉइंटला मीटर आणि सेंटीमीटर मध्ये करतो, पण आपण मीटरला सेंटर मध्ये ठेवूया. सेम तसंच आहे वेटचं ग्रॅम ठेवूया आणि कॅपॅसिटीचं लिटर ठेवूया. हे तीन आणि ही पट्टी तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायची आहे. हे जर लक्षामध्ये ठेवलात तर तुमचं उत्तर पटकन येऊन जाईल. तर मीटरच्या राईट साइडला या मीटरचे सगळ्या मैत्रिणी राहतात. त्या कोणत्या? डेसी मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे सगळे मीटरच्या मैत्रिणी आहेत. तसंच ग्रॅमच्या सुद्धा आहेत. काय आहेत? डेसी ग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. राईट. सेम त्याच पद्धतीने लिटरचे सुद्धा आहेत. ते कोणते? डेसी लिटर, सेंटी लिटर, मिली लिटर, फक्त ग्रॅम लिटर पुढे लावायचंय. बस एवढं सिंपल आहे. हे सगळे राईट साइडला राहतात. कुणाच्या? ह्या बेसिक स्टँडर्ड युनिटच्या. हे आपण महत्त्वाचा पॉइंट हा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मीटर फॉर लेंथ, जी फॉर वेट अँड एल फॉर कॅपॅसिटी, लिटर फॉर कॅपॅसिटी. तसंच याच्या राईट हँड साइडला मैत्रिणी आणि लेफ्ट हँड साइडला सगळे मित्र. त्यांची नावं काय आहेत? डेका, हेक्टो आणि किलो. हे सगळे मीटरचे. डेका मीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. ग्रॅमचे सुद्धा डेका ग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम. आणि लिटरचे सुद्धा डेका लिटर, हेक्टोलीटर, किलोलीटर. ओके, एवढं सिंपल आहे. आता येतो ट्रिकचा प्रश्न. ट्रिक म्हणजे काय? आता कोणतंही युनिट दिलं असेल, कोणताही नंबर दिलेला असेल, एखाद्या युनिट मधून दुसऱ्या युनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला ही पट्टी लक्षात ठेवायची आणि लेफ्ट साइड आणि राईट साइड हे तुम्हाला पाहायचंय. पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय करायचंय आणि मागे जाण्यासाठी तुम्हाला काय करायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता मीटरचं कन्वर्जन डेसिमीटर मध्ये करायचंय तुम्हाला किंवा ग्रॅम किंवा लिटरचं, तर तुम्हाला एक स्टेप पुढे जात आहे. जसं आपण नंबर लाईन वरती जंप शिकलेला आहे, ऍडिशन करते वेळेस, सबट्रॅक्शन करते वेळेस पहिली दुसरीच्या वर्गामध्ये, सेम त्याच पद्धतीनं किती टाइम्स तुम्ही जंप करताय हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. तर मीटरचं डीसी करताय तर मल्टिप्लाइड बाय 10. राईट साइडला जाते वेळेस मल्टिप्लिकेशन, लेफ्ट साइडला जाते वेळेस डिव्हिजन. हे पकड डोक्यामध्ये ठेवा. मग कुठूनही असेल, मग ते सुरुवात कुठूनही झाली असेल तरी, फक्त मी बेसिक म्हणून सेंटर पासून सुरुवात केली आहे. तर हे 10 इथं जात आहे, तुम्ही मीटर वरून डायरेक्ट इथं येत आहे तर तुम्हाला मल्टिप्लाइड बाय 100. आणि मीटर वरून तुम्ही डायरेक्ट इथे येत आहे, किती स्टेप येत आहे तुम्ही? 1 2 3 म्हणून मल्टिप्लाइड बाय 1000, 300. हे तुम्हाला करायचं आहे. सेम जर तुम्ही मीटरचं कन्वर्जन डेकाग्रॅम मध्ये करताय, एकच स्टेप जाताय, डिवाइडेड बाय 10. इथून मीटरचंच कन्वर्जन तुम्ही इथून हेक्टोला करताय तर डिवाइडेड बाय, म्हणजे इथून तुम्ही
2 स्टेप जाताय डिवायडेड बाय 100 आणि इथूनच तुम्ही 3 स्टेप जाताय तर डिवायडेड बाय 1000 या पद्धतीने करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल फक्त इथूनच कन्वर्जन मीटरचंच असेल पुढं इकडं असं विचारलेलं असेल का परीक्षेमध्ये? नाही, ते कुठूनही विचारलेलं असू शकतं. म्हणजे काय, मिलीग्रॅमचं कन्वर्जन सेंटीग्रॅम मध्ये असंही विचारलेलं असतं. तेव्हा मिलीग्रॅम कुठं आहे? एकदम शेवटी आहे. त्याचं सेंटीमध्ये करायचंय. आता सेंटी हे मिलीग्रॅमचं जर असेल तर मिलीग्रॅमचं कन्वर्जन सेंटीग्रॅम मध्ये करण्यासाठी सेंटीग्रॅम हा मिलीग्रॅमच्या लेफ्ट साइडला आहे का राईट साइडला हे तुम्हाला बघायचंय. तुमचा उजवा हात जो आहे तो तुमची त्या पण नंबर लाईनची राईट साइडच आहे आणि जो तुमचा डावा हात आहे तीच त्या तुमची नंबर लाईनची लेफ्ट साइड आहे. म्हणून तुम्हाला आता इथं मिलीग्रॅमचं सेंटीग्रॅम करायचंय. तुम्ही डाव्या बाजूला जाणार आहात म्हणजे डावी बाजू म्हटलं की तुम्हाला काय करायचंय, लेफ्ट साइड. इकडे लिहूनच देते मी तुम्हाला. लेफ्ट साइड म्हणजे करायचंय डिव्हिजन आणि राईट साइड करायचंय तुम्हाला मल्टिप्लिकेशन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही आता डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साइडला जाताय आणि किती स्टेप जाताय महत्वाचं, एकच स्टेप जाताय तर डिवायडेड बाय 10. मिलीग्रॅमचं डेसी करायचंय तर डिवायडेड बाय 2 स्टेप जाणार आहात 1 आणि 2 म्हणून डिवायडेड बाय 100. परत मिलीग्रॅमचं कन्वर्जन नुसतं ग्रॅम मध्ये करायचंय तर 3 स्टेप तुम्ही मागे जाणार आहात म्हणून तिथं डिवायडेड बाय 1000. इतकं ते सिंपल आहे. तुम्ही डायरेक्ट मिलीग्रॅमचं कन्वर्जन किलोग्रॅम मध्ये सुद्धा करू शकता, पण ते किती स्टेप तुम्ही मागे जाताय हे तुम्हाला ठरवावं लागेल आणि तेवढ्या संख्येने तुम्हाला डिवाइड करावं लागेल. म्हणजे 1च्या पुढे तितके तुम्हाला 0 द्यावे लागतील. म्हणजे काय, तुम्ही मिलीग्रॅमचं डायरेक्ट किलोग्रॅम मध्ये करण्यासाठी बघा ना, बेसिकली 1 2 3 4 5 6 म्हणजेच डिवायडेड बाय 1च्या पुढे 1 2 3 4 5 6 हे एवढे स्टेप तुम्हाला मागे जावं लागेल. एवढे 0 तिथं देऊन डिवाइड करावं लागेल. आता डिवाइड कसं करायचं, एखादा नंबर दिल्यानंतर हे प्रॉब्लेम घेते मी आणि तुम्हाला समजावून सांगते म्हणजे तुम्हाला पटकन येईल. आय होप तुम्हाला आता कन्सेप्ट समजली असेल. सेम जे आता जे सांगितलंय ते सगळं मीटरसाठी जे सांगितलंय तेच सगळं ग्रॅमसाठी आणि लिटरसाठी असंच आहे. फक्त काय करायचंय, ही पट्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, ही नंबर लाईन डोक्यामध्ये ठेवायची आहे आणि मग त्यानुसार कन्वर्ट करायचंय. मग कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. चला एक प्रॉब्लेम घेऊन दाखवते किती सोपा आहे हे. मी लिहून घेते तोपर्यंत वेट. ओके, तर प्रॉब्लेम घेण्याच्या आधी काही बेसिक आणखीन गोष्टी राहिलेल्या आहेत ते पण तुम्हाला मी क्लिअर करून देते. म्हणजे कसाही प्रॉब्लेम आला तर डिवाइड कसं करायचं हे तुमच्यासाठी नवीन आहे, मग ते आपण आधी शिकून घेऊया. समजा आणि आणखीन एक प्रश्न विद्यार्थी नेहमी विचारतात, तर 1 डिजिट नंबर असेल 2 डिजिट नंबर असेल आणि मग बॅकला जायचंय तेव्हा काय करायचं. मग त्या काही कन्सेप्ट मी आज तुम्हाला क्लिअर करते, कारण तो पार्ट येतो डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जे की तुमच्यासाठी तो नवीन आहे. मग ते 0 कसे काउंट करायचे आणि डेसिमल पॉईंट कसा द्यायचा हे मी तुम्हाला शिकवेन. तर आता समजा हे ग्रॅम लिटर आणि मीटर हे सर्वांसाठी लागू पडतं. फक्त काय इथं आता डेसी लिटर येऊ शकतं जर लिटर पाहिजे असेल तर, डेसी ग्रॅम पाहिजे असेल तर डेसी ग्रॅम जी पाहिजे असेल तर, किंवा लेंथ आणि कॅपॅसिटी आणि वेट मध्ये ह्या तिन्हीमध्ये हे कुठल्याही प्रकारे येऊ शकतं. आता समजा सेंटीग्रॅम मध्ये सपोज 12 सेंटीग्रॅम असं दिलेलं आहे आणि याचं कन्वर्ट तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. सपोज पहिल्यांदा आपण घेऊया, याचं कन्वर्ट तुम्हाला सांगितलेलं आहे ग्रॅम मध्ये करायला की 12 सेंटीग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम असा प्रश्न आहे. तर तुम्ही कसं करणार आता, सेम तुम्हाला मी सांगितले 12 सेंटीग्रॅम पहिल्यांदा ती 12 व्हॅल्यू त्या युनिटच्या खाली लिहून घ्यायची. ती ही नंबर लाईन आधी काढून घ्यायची, ती व्हॅल्यू खाली लिहिली. त्याच्यानंतर सेंटीग्रॅमचं कन्वर्ट कशात म्हटले इथं ग्रॅम मध्ये. तर ग्रॅम कुठं आहे, लेफ्टला आहे का राईटला आहे दुसरी स्टेप, तर ती आहे लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला जाताना पहिल्यांदा तुमच्या डोक्यात हे आलं पाहिजे की लेफ्ट साईडला जाते वेळेस डिव्हिजन करायचंय का मल्टिप्लिकेशन. लेफ्टला जाते वेळेस डिव्हिजन. आता किती स्टेपनं तुम्ही मागे जाताय, सेंटीग्रॅम पासून हे ग्रॅम किती स्टेपनं मागे आहे, हे 1 आणि हे 2 स्टेप
स्टेपनं मागे जात आहे, हा नंबर परत इथंच लिहायचा आणि डिवायडेड बाय 1च्या पुढे किती 0 2 0. कळालं? ठीक आहे. आता मग डिव्हिजन करायचंय तुम्हाला. तर हे डिव्हिजन माहीतच नाही. 12/100 हा छोटा नंबर आहे, हा मोठा नंबर आहे. मोठ्या नंबरला छोट्या नंबरने डिवाइड कसं करायचं? पण 12/100 किंवा ज्या वेळेस फ्रॅक्शन मध्ये ॲज अ डिनोमिनेटर 10 किंवा 10चे मल्टिपल येतात, 10, 100, 1000 येतात, तेव्हा त्या फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात. आणि त्यावेळेस डिव्हिजन खूप खूप सिंपल असतं. काय? फक्त 0 काउंट करायचे तुम्हाला. किती 0 आहे? 2 0. मग हे अंक आधी लिहून घ्यायचं जशाला तसा. कन्वर्ट करते वेळेस 2 0 आहे. तुमच्या राईट हँड कडून 2 डिजिट सोडायचे आणि डेसिमल पॉइंट द्यायचा. 1 2 इथं 2च आहे, 2 सोडले आणि इथं डेसिमल पॉइंट दिला. मग ह्याला असं सोडायचं का? नाही. मग वाचण्यासाठी सोपं व्हावं म्हणून इकडे एक 0 देऊन घ्यायचा, म्हणजे 0.12 ग्रॅम. एवढं तुमचं उत्तर येतं. आहे की सिंपल? आता जर समजा तुम्हाला आणखी प्रश्न पडतो की आता सेंटीग्रॅमच्या ठिकाणी समजा 1 डिजिटच नंबर असेल तर काय करायचं? तुम्ही मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस एकदम पटकन करणार आहात, कारण ते करण्यासाठी सोपं आहे. कारण दिलेल्या नंबर पुढे फक्त तुम्हाला 0 ऍड करत जायचंय मल्टिप्लिकेशनला. तुम्हाला अवघड कुठं वाटतं? फक्त हे डिव्हिजन करण्यासाठी डेसिमल पॉइंट कुठं पुट करावं हे कळत नाही तुम्हाला. करेक्ट आहे? म्हणून ह्या सिंपल ट्रिक्स. आता 2 डिजिट होता नंबर, आता हाच नंबर, बरं ठीक आहे, 2 डिजिट ठेवूया आणि याच नंबरला आपण हेक्टो मध्ये कन्वर्ट करूया. हेक्टोग्रॅम. फक्त मी काय करते, इथं ग्रॅमच्या ऐवजी हेक्टोग्रॅम असं लिहिते. हेक्टोग्रॅम. ठीक आहे. मग आता काय उत्तर येईल? सेम तीच प्रोसेस आहे. हे आहे 12 सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅमच्या ठिकाणी 12 लिहून घेतलं. कन्वर्ट कशात करायचं? हेक्टो मध्ये. आता तुम्हाला किती स्टेप तुम्ही ह्या सेंटी पासून हेक्टो पर्यंत येणार आहात ते तुम्हाला डिव्हिजन मध्ये घ्यायचंय. करेक्ट? सो मी इथं लिहून घेते, हे पण आपण इरेज करूया. हेक्टो इथं वरती लिहिते मी. 12 लिहून घेतलं. हेक्टोला करायचंय. क्लिअर? आता लेफ्ट साइड का राईट साइड? लेफ्ट साइड आहे. किती स्टेप ना? 1 2 3 4. किती स्टेप झाल्या? 4 स्टेप. डिवायडेड बाय 1च्या पुढे 1 2 3 4 0. सिंपल. आता हे 12 जशाला तसं उत्तरामध्ये लिहून घ्या. आणि आता येतो प्रश्न, डेसिमल पॉइंट कसा द्यायचा? कारण इथं आहेत 4 0. मग डेसिमल पॉइंट देते वेळेस काय करायचं? तुमच्याच राईट साइड कडून 4 अंक सोडून डेसिमल पॉइंट द्यायचा. पण आहे तिथं किती? 2च. मग काय करायचं? 0 घ्या ना. लेफ्ट साइडला 0 आला तर व्हॅल्यू मध्ये काही फरक पडत नाही. आता इथं 12 आहे तर काय? इथं 12 1 2 2 तर आहेत, तिथं आणखीन 2 आहेत. 1 2 2 0 देऊन घ्या आणि मग डेसिमल पॉइंट द्या आणि मग 0. म्हणजे काय येतं? 0.0012 हेक्टोग्रॅम. कळालं का? येस. चला याच्याच पुढे आता 12चं किलो असेल तर फक्त एक शून्य इथं वाढवायचं आहे. 1 2 3 4 5 स्टेप म्हणून 5 0 इथं वाढवले आणि इथं 1 2 3 4 आणि हा इथला पॉइंट काढून टाकूया. इथं आणखीन एक घेऊया. 5 0चे हे 5 डिजिट झाले आणि मग डेसिमल पॉइंट आणि इथं 0 आणि तुमचं इथलं आन्सर येईल कोणतं? किलोग्रॅम. झालं की कन्वर्जन. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर काय करायचं? तिथलं एक एक्झाम्पल घेऊया. सपोज इथं हेक्टोग्रॅम मध्ये 5 हेक्टोग्रॅम आहे. हेक्टोग्रॅम आहे आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला सेंटीग्रॅम मध्ये करायचंय. सेंटीग्रॅम. ओके. आता बघा 5 हेक्टोग्रॅम चं कन्वर्जन सेंटीग्रॅम. हेक्टोग्रॅम त्या ठिकाणी ती व्हॅल्यू लिहायची 5 आहे. त्याचं कन्वर्जन सेंटी मध्ये. आता पुढे जात आहे की मागे जात आहे? राईट साइड जाणार आहात कन्वर्जन करण्यासाठी का लेफ्ट साइड? राईट साइड. राईट साइड म्हटलं की काय करणार आहात? मल्टिप्लिकेशन. राईट साइडला काय आहे? मल्टिप्लिकेशन. पण किती 0 किंवा कशाला मल्टिप्लाय करायचंय? 10चं मल्टिपल. तर किती स्टेप तुम्ही पुढे जाताय तेवढे स्टेप तुम्हाला उत्तराच्या पुढे, सेंटी इथं आहे, इथं 5 लिहून घेते, इंटू उत्तराच्या पुढे तितक्या 0 ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय. चला हेक्टो पासून काउंट करा. 1. आता पुढे जाते मी. हे 1, हे 2 3 आणि हे 4. म्हणजे 1च्या पुढे किती 0? 4 0. 1 2 3 4.
झालं, संपलं. आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी 5 1 जा 5 आणि पुढचे 0 ॲज इट इज 1 2 3 4 सेंटीग्राम. सोपं आहे की नाही? एकदम सोपं आहे. सराव करा आणि नक्कीच तुम्हाला या अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप कमी वेळ लागेल जर तुम्ही याचा चांगला सराव केला तर. 2-3च कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये. एक आहे तुम्हाला कोणत्या स्टेपवरून कोणत्या स्टेपवरती जायचंय, म्हणजे कोणत्या युनिटचं कन्व्हर्जन कोणत्या युनिटमध्ये करायचंय. मग ते दुसऱ्या स्टेपमध्ये मग ते राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आहे हे डिसाईड करायचंय. जर ते राईट साईडला असेल तर तुम्हाला काय करत जायचंय, मल्टिप्लाय. आणि जर ते लेफ्ट साईडला असेल तर तुम्हाला काय करत जायचंय, डिवाइड. पण कशाने डिवाइड, किती स्टेप तुम्ही पुढे जाताय तेवढंच तुम्हाला 1च्या पुढे 0 द्यायचे, तेवढ्याने तुम्हाला डिवाइड करायचे. आणि जर तुम्ही मागे जात असाल तर, आणि जर तुम्ही पुढे जात असाल तर तेवढ्या स्टेपने तुम्हाला मल्टिप्लाय करायचे, तेवढ्या 0नं 1च्या पुढे तितके 0 लावून. एवढं सिंपल आहे ते. सराव करा. एक प्रश्न एका विद्यार्थिनीने मला आजच पाठवलेला आहे. तो एक प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगते आणि मग सरावासाठी काही उदाहरणं देईन. आणखीनही तुम्हाला अशा कोणत्या कन्सेप्ट समजत नसतील तर नक्की मला तो प्रश्न पाठवा आणि मग त्या प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवेन. आणि नक्की मला हे जर समजलं असेल तुम्हाला व्यवस्थित तर नक्की मला कळवा तुमच्या प्रतिक्रिया. प्रश्न घेऊया, मी लिहून घेते तोपर्यंत वेट. चला तर तो प्रश्न असा आहे, 5432 मिलीग्रॅम्स इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स. ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे. पहिल्यांदा काय करू आपण, नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. आणि खूप जास्त करायचं नाही, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, पटकन तुम्ही याचा सराव करून घेतला तर ती पटकन काढता येते आणि जेवढं विचारलंय तेवढंच काढायचं. मग पहिल्यांदा ग्रॅम आहे म्हणून सेंटरला आपण जी घेऊया आणि मिलीग्रॅम आहे म्हणजे तुम्हाला सगळं राईट साईडचं लिहायचं आहे. काय आहे मग, डेसी सेंटी सगळे जीचे मित्र, सॉरी मैत्रिणी, मित्र नाही मैत्रिणी, मिली. ओके. आता कशाचं कशामध्ये कन्वर्ट करायचंय त्याला आधी सिलेक्ट करून घ्या. हे मिलीग्रॅमचं कन्व्हर्जन आहे. मिलीग्रॅम इथं आहे, मिलीग्रॅम किती त्याच्या खाली ती किंमत लिहून घ्या. 5432 मिलीग्रॅम. आता कशात कन्वर्ट करायचं आहे, हाऊ मेनी, ग्रॅम मध्ये म्हटलंय. ग्रॅम तर इथं आहे. आता लगेच लक्षात येते ना तुम्हाला पुढे जायचंय की मागे यायचंय, राईट साईडला जायचंय की लेफ्ट साईडला. तर ऑलवेज मिलीग्रॅम तुमची ही राईट साईड आहे आणि इकडे तुमची लेफ्ट साईड आहे, तर तुम्हाला लेफ्ट साईडला जायचंय. लेफ्ट साईडला जायचंय म्हणजेच काय करायचं तुम्हाला, डिव्हिजन. आता नेक्स्ट स्टेप, 5 4 3 2 डिसाइड केलं, लेफ्ट साईडला जाते. किती स्टेपनं जायचंय, 1 2 3 डिवाइडेड बाय डेसिमल फ्रॅक्शन 1 2 3. संपलं, आलं उत्तर लगेच तुमचं. तो नंबर 5432 लिहून घ्या जशाला तसा. 0 काउंट करा, 1 2 3 आणि राईट साइड कडून 1 2 3 3 डिजिट सोडून द्या आणि प्लेस द डेसिमल पॉइंट आणि मग डेसिमल पॉइंट प्लेस करा. ते झालं तुमचं कन्व्हर्जन. म्हणजे 5432 मिलीग्रॅम इक्वल्स टू 5.432 ग्रॅम. हे तुमचं फायनल आन्सर आहे की नाही. इझी, एवढं सोपं आहे ते, पटकन तुमचं उत्तर येईल. सगळं काढत बसायची गरज नाही, जेवढं विचारलंय तेवढं जरी काढलात आणि पटकन राईट साईड लेफ्ट साईड ठरवून घेतलात, डिवाइड आणि मल्टिप्लाय कितीनं करायचं, किती स्टेप जायचं, झालं की तुमचं उत्तर रेडी आहे. एवढं ते सिंपल आहे. म्हणून हे ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे किंवा 2 क्रमांकामध्ये आहे आणि तुमचं उत्तर रेडी आहे. जर तुम्हाला अशा काही वेगवेगळ्या मॅथमध्ये भरपूर कन्सेप्ट आहेत, जर जे काही कन्सेप्ट तुम्हाला समजले नसेल तर नक्की मला मेसेज करा आणि किंवा कळवा की मॅडम हे घ्यायचे, तर आपण नक्की तो पण व्हिडिओ तयार करूया. आणि अशा टाईपची तुम्हाला आणखी सरावासाठी मी प्रश्न देईनच. तुम्ही भरपूर सराव करा, सरावानेच मॅथ परफेक्ट होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत